नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठी 6च्या घरातील राकेश आणि विशालमधील राडा आता खूप पेटला आहे. बापट कुटुंबाने विशाल विरोधात कठोर कारवाईची मागणी केली. राकेशचं कुटुंब म्हणालं, बिग बॉसच्या नियमानुसार आणि कायदेशीर करारानुसार स्पर्धकांना घराबाहेर वैयक्तिक बाबीवर चर्चा करणं किंवा त्यावरून कोणाला लक्ष्य करण्यास सक्त मनाई आहे. अशा प्रकारचं उल्लंघन झाल्यास गंभीर कारवाई होऊ शकते, ज्यामध्ये शोमधून बाहेर काढण्याचाही समावेश आहे. तरी विशाल कोट यांनी हा नियम वारंवार मोडला आहे. शोच्या सुरुवातीपासून हे सुरू असून यावेळी त्याने मर्यादा ओलांडल्या. हा शोच्या आचारसंहितेचा गंभीर आणि अस्वीकार्य भंग आहे. याहून अधिक चिंताजनक बाब म्हणजे हा प्रकार केवळ शाब्दिक चिथावणीपुरता मर्यादित नव्हता. हेतुपुरस्सर शारीरिक चिथावणी देण्यात आली, वैयक्तिक मर्यादा ओलांडण्यात आल्या आणि परिस्थिती कॅमेऱ्यासमोर शारीरिक आक्रमकतेपर्यंत पोहोचली, जे नियमांचं आणखी एक मोठं उल्लंघन आहे, असं बापट कुटुंब म्हणालं. शोमध्ये शारीरिक आक्रमकतेविरोधात किरकोळ कारवाई करण्यात आली असल्याचं आम्ही पाहिलं, मात्र इतर स्पर्धकांच्या वैयक्तिक बाबी उकरून काढण्याचा जो गंभीर कायदेशीर भंग झाला आहे, तो अद्याप दुर्लक्षित राहिला आहे. एक कुटुंब म्हणून आम्ही अत्यंत व्यथित आणि निराश आहोत. त्यांच्या चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी असल्याचं बापट कुटुंबाने सांगितलं. महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांनी पाहिल्या जाणाऱ्या या लोकप्रिय शोची प्रतिष्ठा जपण्यासाठी योग्य उदाहरण घालून द्यावे, अशी आमची विनंती आहे. तसंच रितेश देशमुख यांनी या सर्व उल्लंघनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी अपेक्षा बापट कुटुंबियांनी व्यक्त केली. राकेशने या शोमध्ये सहभागी होण्याचा निर्णय पूर्ण विश्वासाने घेतला होता. रितेश देशमुख यांचा या शोमधील सहभागामुळे हा मंच सुसंस्कृत, आदरयुक्त आणि कुटुंबासोबत पाहण्यास योग्य राहील, असा त्याचा विश्वास होता. संपूर्ण प्रवासात राकेश यांनी नेहमी संयम, सन्मान आणि प्रतिष्ठा राखली. घराबाहेरील कोणत्याही वैयक्तिक बाबीवरून त्यांनी कधीही कोणाची अवहेलना केली नाही. आमचे कुटुंब, मित्र आणि चाहते ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे आहोत, असं कुटुंबाने सांगितलं. दरम्यान आता राकेशसोबतचं वागणं व त्यानंतर बापट कुटुंबाची ही मागणी, यावर बिग बॉस रितेश देशमुख काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.